नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी मुदत आता 3 महिने मिळालेली आहे. परंतु प्रत्येकानं मोबाईलवरनं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुक करा. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून लोकांना कळालं. तर आता त्याच्यात 5,000 दंडाची तरतूद बी झालेली आहे. म्हणजे जर आपण ती नंबर प्लेट जरी लावली नाही तर 3 महिन्याची मुदत आता दिलेली आहे. आणि मग ते हवालदार लोकांना ताबडतोब दिसणारच आहे. ते मग ते फोटो काढणार आणि मग पुन्हा आपल्याला 5,000-1,000 रुपये फाईन होईल. तर असं काय कुणी करू नका. मला वाटतं रिक्षाच्या नंबर प्लेटचे काहीतरी 590 रुपये आहेत. आणि आपल्या मोबाईलवरनं ते आपण बुक करू शकतो. सर्वच वाहनांना लावायचे आहेत. मोटरसायकल, 4 चाकी वाहनं, शेतीची ट्रॅक्टर. जो नियम आहे तो सर्वांनी पाळायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता ह्याच्यात RTOवाल्यांनी काही इंटरेस्ट का घेत नाहीत माहिती आहे का? कारण RTOचे शासनाचे अधिकारी कुठलं काम करताना, कायदा राबवताना जर त्यांना लाच खायला मिळत असेल, पैसे खायला मिळत असतील तर ते पटापट करतात. कारण ते दलालांना बी सांगतात की असं करायचं, तुम्ही 200 खावा, आम्हाला द्या. पण हे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं RTOच्या खाली साईटला त्यांना ते सिलेक्ट करायचं, त्यावरनं तो डाटा उचलला जातो. आणि ह्यांच्यात काही राहिलेलं नाही. हे डायरेक्ट जनता आणि नंबर प्लेट, म्हणजे ती नंबर प्लेटसुद्धा त्यानंच लावायची आहे. आपण बुकिंग केली ना नंबर प्लेट, की जिथलं तुमचं लोकेशन आहे लावायसाठी तुम्हाला तारीख मिळाली, तिथं तुम्ही गाडी घेऊन जायचं आहे, तुमचं वाहन घेऊन जायचं आहे. आणि तिथं ती नंबर प्लेट त्याने लावायचं आहे. त्याच्या सकट ती फी आहे. त्याच्यामुळं कुणाला 10 पैसे बी पुन्हा जास्ती देण्याची काही गरज नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळं RTOवाले एका शब्दानं बोलत नाहीत. आता परमिट चालू झाली की बघा, परमिटला तुटून पडते. वाहनं पासिंग करायसाठी 300-400 रुपये लाच मिळते त्यांना. ते बघा काम कसं करतायत. लायसन, पक्की लायसन द्यायला बघा 1,000 रुपये खातात आणि बिगर टेस्टची लायसन बी देतात. म्हणजे शासनाचे अधिकारी जर पैसे खाण्यासाठी मिळाले, लाच खाण्यासाठी मिळतात, ते काम करतात. ह्यांना कुठलीही चांगली कामं चालत नाहीत. अगदी त्यांनी कुठल्या RTOमध्ये बोर्डसुद्धा लावलेले नाहीत किंवा काही कुठलं जनतेला सांगतसुद्धा नाहीत. कारण हे डायरेक्ट झालेलं असल्यामुळं आता RTOवाल्यांचे बी हे पोटात दुखायला लागलेलं आहे की आस्ते आस्ते सगळीच कामं त्यांच्याकडं ह्या पेपरलेस सेवेनं, फेसलेस सेवेनं, ऑनलाईन पद्धतीनं जाणारच आहेत. पण ह्यांचा जो एक गोतावळा आहे पैसे खाण्याचा, बोगस कर्मचारी आहेत, बनावट ह्यांनी ठेवलेले आहेत. आणि ज्या कामात मग पैसे मिळतील ते जातात. आता पासिंगचं कामसुद्धा जे आहे ते लवकरच इन्स्पेक्शन मशीन महाराष्ट्रात येतील. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक RTOला मिळतील, ठाण्याला मिळतील, अंधेरीला मिळतील. म्हणजे अशा इन्स्पेक्शनच, म्हणजे डायरेक्ट त्या मशीननंच गाड्या पास होणार सगळ्या. आणि मग तिथं जी आपण त्या मशीनची फी 300-400 रुपये भरावी लागेल ते भरायची. आणि डायरेक्ट 9 मिनिटातच ते फिटनेससुद्धा जोडलं जाईल. म्हणजे मशीनच काम करणार. त्याच्यामुळे हे नुसतं ह्यांचा हात साफ करायचा. आणि एखादा अधिकारी जर बदली होऊन तिथं आला तर त्याचं एकच टार्गेट असतं की मला आता इथं 3 वर्ष राहायचं आहे आणि 3 वर्षात मला दररोजचं 70,000 प्रमाणे गोळा करायचं. हाच त्यांचा धंदा चाललेला असतो. आला की 8-15 दिवस जरा कडक राहायचं. साहेब 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 म्हणतात, मग जरा जी वाढवतात, त्याला जी म्हणतात. मग पहिला अधिकारी जर तिथं 300 घेत असला तर हा 350 करतो नवीन अधिकारी आला की. आणि तो टार्गेट हे पुरं करतो. आणि मग हे शासनाचे अधिकारी लाच खाण्यात तर नंबर 1लाच असतात. आणि आता जनतेनं पेपरलेस सेवेनं काम करायला पाहिजे, फेसलेस सेवेनं काम करायला पाहिजे. आणि ह्यांना आपण साहेब 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 म्हणतो ना, आणि हेच साहेब आपले किसे कापत असतात. साहेब म्हणायचंच नाही, साहेब म्हणायचंच नाही. आता सरकारी अधिकाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र असतं, त्याच्यावर त्यांचं नाव असतं. सरळ नावानंच म्हणायचं, हो पाटील साहेब, पाटील, माझं हे काम करायचं आहे. म्हणजे जे काही त्याचं नाव असेल ते नावच बोलायचं आहे. ते इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी असतात तर त्यांना तर नेम प्लेटच असतात लावलेल्या. तेच आपण साहेब साहेब म्हणतो. आणि मग त्यांचे जे गुरु लोक आहेत ते म्हणतात लय साहेब कडक आहे, लय काय काय कडक, कसला कडक आहे तेव्हा साहेब, पैसे खातो इथून, त्याला काय आपण हे भ्यायचं आहे तेव्हा. तर आता कोणी भ्यायचं नाही. आणि ह्यांच्याविषयी तक्रारी बी करायच्या आहेत. आणि प्रत्येकानं एक जरी अधिकारी पकडून दिला अँटी करप्शनला तर त्यांची जाऊन देत ना, नोकऱ्या गेल्या तर त्यांच्या जाऊन देत. काय त्यांना भ्यायचं काम आहे तेव्हा. सरकारी अधिकारी लाच खात असल्यामुळं ते कधीही घाबरत नाहीत, आणखीन टळकून असतात. हे बी लक्षात ठेवा प्रत्येकानं. त्याच्यामुळं पेपरलेस सेवेनं, फेसलेस सेवेनं काम करा. आणि प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या ऑनलाईननं बुकिंग करा. मोबाईलवरनं बुकिंग होतात आणि तिथल्या तिथं लावायच्या जाऊन कुठं तुम्हाला तारीख मिळालेली आहे त्या तारखेला. आणि तो फिट करण्यासह खर्च आहे. त्याच्यामुळे त्याला कुठं कोणाला पैसे द्यायचे नाहीत. आणि RTOवाले ह्याच्यात काही इंटरेस्ट घेणार नाहीत, कारण ह्यांना काही मिळणारच नाही, मिळतच नाही. तर
आणि जर आर टीवाल्यांच्या हातात असतं तर मग तिने बोंबाबोंब करून आणा आम्ही करतो, मग सकाळपासून पाक संध्याकाळपर्यंत बसली असते ती. कारण 150 बुकिंगचे मिळाले असते यांना फुकटचं, माझा नंबर करून. तर प्रत्येकानं ऑनलाईनच करायचे आहेत ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, हे मात्र ध्यानात ठेवा. धन्यवाद. आणि मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहत जावा, शेअर करत जावा, जेणेकरून तुम्हाला माहिती तरी मिळेल ना. सगळे एकदा कायदा कळाला की काय आहे तो त्याच्यात, काही आर टीवाल्यांना भ्यायचं नाही, त्याला साहेबच म्हणायचं नाही. ते काय लाच खातात पैसे सगळे, स्वतःची कामं स्वतः करा. धन्यवाद.